नमस्कार मुलांनो. आता तोतोच्यांची आजची जी मी गोष्ट घेऊन आलेली आहे, ती काही तिच्या शाळेशी संबंधित नाही. तोतोच्यांचा स्वभाव आणि तोतोच्यांची आई ह्यांच्याशी संबंधित ही गोष्ट आहे. त्यामुळे पालक हो, तुम्हीसुद्धा खूप लक्ष देऊन ही गोष्ट ऐका. ह्या गोष्टीचं नाव आहे, उडी मारण्या अगोदर नीट बघत जा. असं आपण पालक नेहमी मुलांना सांगत असतो. त्याचप्रमाणे तोत्तोचानच्या आईने सुद्धा तिला अनेक वेळा सांगितलेलं असतं. पण ती आपली तोत्तोचान ऐकायला थोडीच. आपली मुलंसुद्धा असंच करतात नाही का हो पालक हो? आपण किती वेळा सांगतो पण ऐकत नाहीत. आणि पडली की आपण त्यांच्यावर चिडतो, रागावतो. पण कसं न चिडता मुलांना त्याच्यातनं समजावून सांगायचं असतं आणि तो मुलांचा स्वभाव आहे असं म्हणून काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. हेच आपल्याला ह्या गोष्टीतनं शिकायचे. एक दिवशी तोत्तोचान नेहमीप्रमाणे शाळेतनं बागडत येत असते. येताना तिला तिथे एक असा रेती ठेवलेला असतो. असा एक रेतीचा मोठा एक ढिगारा दिसतो. अरे वाह! आता रेती दिसली. मग तोत्तोचान काय उडी मारल्याशिवाय राहणार आहे? म्हणून तोत्तोचान त्या रेतीच्या ढिगाऱ्यामध्ये उडी मारते. पण ती रेती पूर्णपणे रेती नसते. आतमध्ये प्लास्टर करून ठेवलेलं असतं, तयार कुठल्यातरी बिल्डिंगला लावायला आणि वरती त्याच्या रेती झाकून ठेवलेली असते. आता हे आपल्या तोत्तोचान बाईंना काही माहिती नाही. त्यामुळे ती प्लास्टरच्या आतमध्ये उडी मारून अडकते. आता हे प्लास्टर असतं नरम करून ठेवलेलं, काय कडक नसतं ते आणि ते कडक होऊ नये म्हणूनच वरती रेती घालून ठेवलेली असते. पण आता तोत्तोचान त्या नरम प्लास्टरमधनं सुद्धा बाहेर येऊ शकत नाही. रुततच जाते. आता तिला कळत नाही काय करावं. तिथे बसून राहते. शेजारनं 2-3 बायका मग थोड्या वेळाने जात असतात. त्यांना ती "एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी" म्हणून सांगायचा प्रयत्न करते, पण घाबरलेली असते की त्या बायका ओरडतील वगैरे. आणि त्या बायकांना वाटतं लहान मूल आहे, खेळते म्हणून ते तिला टाटा बाय-बाय करून तिकडनं निघून जातात. आता आली का पंचाईत. आता इकडे काय होतं, की अजून तोत्तोचान शाळेतनं आली नाही. म्हणून आई तोत्तोचानला शोधत म्हणून शाळेच्या इकडे येते. शाळेच्या इकडे आल्यानंतर तिला रस्त्यातच तोत्तोचान दिसते. ती म्हणते, "आई, आई बघ ना मी अडकले." तोत्तोचानची आई म्हणते, "थांब जरा." पहिल्यांदा हात धरून काढायचा प्रयत्न करते. पण आईचा बूटच त्या प्लास्टरमध्ये रुतायला लागतो. म्हणून आई जाऊन एक मोठा बांबूचा पोल घेऊन येते आणि त्या बांबूच्या काठीनी ती तिला तोत्तोचानला पकड असं म्हणत म्हणत हळू तिकडनं काढून घेते. काढून घेते आणि काढून घेतल्यानंतर आई म्हणाली तोत्तोचानकडे बघते. तोत्तोचानचं तोंड एवढंसंच झालेलं असतं. आईला कळतं. आता हिलाच कळलेलं आहे, आपण हिला ओरडून काहीही उपयोग नाही. म्हणून ती फक्त तिला एवढंच म्हणते, "अगं, मला वाटलं मी तुला एकदा पूर्वी सांगितलेलं आहे, की आपण उडी मारायच्या अगोदर बघावं आणि मग उडी मारावी." झालेलं असतं असं, की एका ठिकाणी एक असा मोठा पेपर आपण वाचतो की नाही वर्तमानपत्र, तो पेपर असा एका ठिकाणी लावलेला असतो. तोत्तोचानला वाटतं, "वाह! काय मजा आहे, पेपरावर उडी मारून बघावी." म्हणून ती त्या पेपरला थोडी लांब जाते, नेम धरते आणि एकदम त्या पेपरावर उडी मारते. आता मुलांनो, मजा सांगू का काय? तो पेपर खरा तिकडचा जो झाडूवाला असतो त्यांनी ठेवलेला असतो. खाली गटार असतं आणि त्या गटारामध्ये कोणी पडू नये ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी तो तिथे पेपर ठेवलेला असतो. आणि काय होतं? तो छान त्या गटारामध्ये पडते. पूर्णपणे घाण होऊन जाते. आणि कुठलं ते गटार असतं? तुम्हाला मागच्या गोष्टीमध्ये आठवतंय का? की ज्याच्यामध्ये तिची पर्स पडलेली असते? हां. तर ते तसं गटार असतं. त्याच्यामध्ये ती पूर्ण माखते एकदम घाणीनी. पण कोणीतरी तितक्यात येतं. तिला त्याच्यातनं बाहेर काढलेलं असतं. तिला अंघोळ घालून शाळेमध्ये स्पेअरचे कपडे असतात ते तिला घातलेले असतात आणि मग तिला तिच्या आईच्या सुपूर्द केलेलं असतं. हे सगळं आई तिला आठवण करून देत असते फक्त त्या एका वाक्यामध्ये, की "मागे मी तुला हे सांगितलेलं आहे, की उडी मारायच्या अगोदर विचार कर, बघ आणि मग उडी मार." सगळं तिला मागचं आठवण करून देत नाही. हे आपल्याला फक्त गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे, काय झालेलं आहे. त्यामुळे मुलांना बोलताना, मुलांना ओरडताना पालक हो, जर मुलांना अगोदर आतनंच वाईट वाटत असेल ह्या बाबतीत, तर त्यांना उलट जवळ घ्या आणि नीट समजावा.
ओरडून सांगण्यात काही अर्थ नसतो. मुलांच्या त्या पल्ले कधी पडतच नाही. ही गोष्ट आज आपण आई किती पेशन्स आहे आईमध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण आई-बाबा बनतो, तेव्हा आपल्यामध्ये किती पेशन्स असायला पाहिजे, ह्याच्याबद्दल आपल्याला शिकवण देणारी ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला सांगायला विसरू नका. आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याच्यावर कमेंट करा. तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा आमच्या सुप्रजामध्ये सहभाग व्हायला सांगा. त्यांना गोष्टी आवडत असतील तर त्यांना आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होता येईल. त्यांना आपण ग्रुप इन्व्हाईट पाठवू शकतो. टाटा, बाय बाय.